नमस्कार, मी श्रीकांत लोखंडे. SV सामाजिक संस्था ही संस्था 2018 पासून मनोरुग्ण या विषयावर काम करत असता काय आमच्या निदर्शनास आज येतं की जे रस्त्यावर भटकणारे जे मनोरुग्ण नातेवाईक असून सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्षित केलं जातं. आणि आज आपल्या कुरुळ पोलीस स्टेशन ह्या हद्दीमधील एक रसिका परीट ह्या नावाची महिला जवळजवळ 750 किलोमीटर त्यांच्या नातेवाईकांच्या दुर्लक्षपणामुळं 750 किलोमीटर इतका लांबचा प्रवास तिनं गाठला आणि तिथून मानवसेवा तीर्थ ह्या संस्थेमध्ये जाऊन पोहोचली. त्या मानवसेवा तीर्थमधून परत आपल्या SV सामाजिक संस्थेमध्ये घेऊन आज आपण कुरुळ पोलीस स्टेशनला मिसिंग होती ती क्लिअर करण्यासाठी तिला आणलोय. आणि एक आपल्याला इथल्या पोलिसांकडून इतकं म्हणजे मोठं सहकार्य मिळालं की जी मिसिंग क्लिअर करण्यासाठी. आणि त्याचबरोबर जे आपला GR आहे 2017 हा GR मी ह्या पोलीस स्टेशनला देतोय आणि एक छोटासा सत्कार घेतोय त्यांचा मी. साहेब ह्या GRमध्ये घ्या की सगळी माहिती आहे मनोरुग्णांच्या विषयावर. त्याचबरोबर नातेवाईक गरीब श्रीमंत बघायची गरज नाही. आपल्याला जो त्रास होतोय जी हे अशी भटकणार नातेवाईक असून सुद्धा जर नातेवाईक असले आपल्याला मदत मागू द्यात आपण ती मदत 100% करू आणि बिना मोबदला. पण कुठं तर नातेवाईकांना झळ बसली पाहिजे त्यासाठी 102 प्रमाणात त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करू शकतो. यासाठी एक सत्कार घेऊन या GRची अंमलबजावणी कलेक्टर साहेबांना हे पत्र दिले, आपल्या SP साहेबांना हे दिलेलं आहे. फक्त या GRची अंमलबजावणी होणं आपल्याला गरजेचं आहे जेणेकरून काय होईल ते थोडंसं कुठं ते GR ह्याच्यात ठेव आपल्या पहिला लावून ठेव चांगलं. काय गेला सामाजिक काम आहे रसिका पुढे येऊन ओके पुढे बघा.